तुझ्या श्वासांची सोबत नाही आता, रात्रही अजून विरहिणी. तुम्ही हे जे करताय ना की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते नका करू. ते सगळं नाटक आहे. सो प्लीज ही नाटकं बंद करा. आपण हे जे करतोय ना ती फक्त एक ऍडजस्टमेंट आहे आणि केवळ तेवढ्याचसाठी तुम्ही माझ्या घरी राहायला येताय. सौरभ, तू हातपाय धुवून घे, मी जेवायला वाढते. बरं वाटेल आता. पण मला ना जरा भूक लागलीये. हो, मग स्वयंपाक झाला असेल. राधा आली ना. अहो, आपलं बाहेर जायचं ठरलं होतं ना. अहो, काय पाताळयंत्री माणसं आहे ती. कोण? काय झालं? अहो, हे तुमचे वडील मधुकरराव. मी एकदम भोळी आहे हो. मी त्याचा प्रश्नच नाही हो, पण नेमकं झालंय काय? अहो, मी आपलं म्हटलं तुमच्या घरावर एवढं मोठं संकट आलंय, तुम्हाला दोघांना घरी घेऊन जावं म्हटलं. 10 कोटीचं कर्ज झालंय तुमच्यावर. हे 10 कोटी द्यायला तयार झाले होते की नाही? नाही ते कळलं, पण नक्की झालंय काय ते सांगाल का? पूर्ण लबाडी हो, पूर्ण लबाडी. नाही ते कळलं, पण म्हणजे लबाडी म्हणजे काय झालंय? अहो, 10 कोटींचं कर्ज नाहीच आहे तुमच्यावर. काय? मग तुमचे वडील सांगत होते राधाला. पाहिलं, मी म्हणालो होतो तुम्हाला, असे पिताश्री महालबाड आहेतच. पटलं आता? अहो, पण तुम्हाला दोघांना का नाही विश्वासात घेतलं त्यांनी? राधाला का सांगत होते हे सगळं? अहो, आता सध्या ती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागते ना, म्हणून आहे सगळं. थोडा त्यांना अपोज करू दे, मग तिच्या नावाने पण शंख करतील की नाही बघा. शी 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 शी, एक क्षणभरही आता मला इथे थांबायचं नाहीये. मी खरंच सांगते, मी निघते गारकी. आई, अगं प्लीज. आई, तुम्ही एवढ्यात हार मानलीत? वाटता कुठे आपल्या हातात मोठा फटाका आलाय. पहा आता मी कसा धमाका करत होते. अहो, पण मला खूप भूक लागली हो. अगं, पण आपल्याला बाहेर जायचं होतं ना जेवायला. नाही नाही, आता कुठेही नको जायला. अन्न गोडच लागणार नाहीये मला. छे छे, असं कसं? आता आपल्याला अन्न गोड लागेल, पण घरच्यांच्या तोंडची चव मी कशी घालवतो ते बघा. म्हणजे? रंजे, आपली को अशी बदमाश झाली आहे, त्या राधाला 1 मिनिट सोडायला तयार नाही. हो ना, मी राधाला म्हटलं आता तुझं जेवण तिकडेच घेऊन येते. दोघी खेळत बसल्यात मस्तपैकी. राधा घरात आल्याबरोबर या घरातलं वातावरण बदललं सगळं. होय तर. अहो, नाही तर घरात निस्ती कचकच कचकच कचकच, शांती काय ती नाहीच. हे घ्या. अरे यश, बरोबर ना. आम्ही पण बसतो जेवायला. आई बसा ना, गारकी बस. रंजू 1 मिनिट. अरे पण यांनी तर मगाशी सांगितलं की तुम्ही बाहेर चाललाय जेवायला म्हणून. ठणकावून गेलं की मला चांगलं, म्हणून मी तुमचा स्वयंपाक नाही केला, आमच्या पुरता स्वयंपाक केलाय. रंजे, काय बोलतेस तू? बघ ना यश, अरे गार्गीच्या घशाला इन्फेक्शन झालंय म्हणून बाहेरचं मीच नको म्हटलं. सोसणार नाही रे तिला. मी जातो ना घरी, मी अजून सुरुवात नाही केली ना. अण्णा, अण्णा, असं भरल्या ताटावरनं नाही उठायचं. बसा. यांनी सांगितलंय ना हे बाहेर जेवायला जाणार आहेत, जातील की हे. म्हणजे गार्गीच्या घशाला त्रास व्हावा अशी इच्छा आहे का रंजुताई तुमची? हो, असं मला का वाटतं? रंजे, रंजे, काय जेवणावरून चाललाय तुझा?
अरे पण त्या बघ ना. हे बघ, सौरभ आला ना का तू, राधा आणि सौरभ तिघ जण बाहेर जेवायला जा. अहो कशाला करतील ना त्या स्वयंपाक पुन्हा. नाही मीच केला असता, पण मगाशीच रंजूताई म्हणाल्या त्यांच्या स्वयंपाकघरात दुसऱ्या कोणी लुडबुड केलेली आवडत नाही त्यांना, म्हणून मग कसं करणार ना. गार्गी तू कर सुरुवात, तुला भूक लागली आहे ना. कर. आई तुम्ही हे घ्या. अहो असू दे, तुम्ही घ्या, मी नंतर घेते. मला देईल रंजू. रंजू वाढ ग मला. करा तुम्ही. नाही तुमचं ताट येऊ दे ना. अहो नाही आई, तुम्ही जेवायला सुरुवात करा. रंजू दे ना लवकर. आणते. करा सुरू. अरे नाही तुमचं ताट येऊ दे ना. घे घे तुम्ही. अहो घरवडणा येईल माझं ताट. घरवडणं आणते. रंजू लवकर आण. अरे आणते ना. जेव घरी. वा 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 वा, मस्त झालाय स्वयंपाक, एकदम रुचकर बर का रंजूताई. केदार तुमच्या बहिणीच्या हाताला एकदम चव आहे हो. सगळा स्वयंपाक संपणार, पुन्हा करावा लागणार. वा 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 वा. घ्या घरवंडा, बसा ना तुम्ही. नाही तुम्ही चालू द्या. सौरभ काय करतोयस? सौरभ काय करतोयस? दिसत नाही का बॅग भरतोय? आवल्याकडे तात्पुरता राहायला गेलो, आता कायमचा चाललोय. नको ना असं करू. अमेरिकेला जाण्यापेक्षा बरं आहे नाही. अरे पण आम्ही हे सगळं का केलं हे समजून तर घे. प्लीज स्टायली मारणं बास आता. मला नाटकं कळली आहेत तुमची. नाही सौरभ, हे सगळं फक्त तुझ्यावरच्या प्रेमापोटी केलंय मी. तुझं करिअर घडावं, तू सक्सेसफुल व्हावास, तू बायकोच्या जीवावर जगतो असं कोणी म्हणू नये म्हणून हे सगळं केलंय मी. तुझ्याशी जितकी कठोर वागले त्यापेक्षा कितीतरी जास्त मी स्वतःशी कठोर वागलीय. तुझ्यापासून दूर राहणं सोपं होतं का रे सौरभ मला? या सगळ्या धडपडीत चुकलं असेल माझं, नाही असं नाही, पण त्यासाठी तू माफ नाही करणार आहेस का मला? सांग ना सौरभ, नाही माफ करणार मला? कसं माफ करेल राधा तो? कारण तू नुसतं गोल गोल बोलतेस. तुम्ही काय केलंय ते सत्य त्याला माहीतच नाहीये. एक मिनिट, तुझं काय काम आहे इथे? आमच्यामध्ये बोलायची काही गरज नाहीये, निघतो. नाही मी निघणारच आहे सौरभ, पण जे काही खरं आहे ते तुला सांगून मग. कारण आजपर्यंत मी खोटा ठरलो आणि हे सगळे सत्याचे पुजारी. तेव्हा ऐक, आम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला समर्थ आहोत. आमच्यामध्ये पडायची काही गरज नाहीये. पाहिलंस, सत्य बाहेर पडणार म्हटल्यावर घाबरली. काय सौरभ, या सगळ्यांनी मिळून उल्लू बनवलंय तुला. आणि हिनी जास्त. ही तुझी बायको आहे ना, हिनी तरी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं तुला. काय आहे हे 10 कोटीचं घरावर आलेलं कर्ज वगैरे जे काय, हे सगळा हिनी, दादानी आणि सीमा वहिनींनी मिळून केलेला बनाव आहे. तुला जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून, तू खस्ता खाव्यास म्हणून. विचार तुझ्या बायकोला. पण एक मिनिट, बोल ना, बोल राधा. मला एक्सप्लेनेशन नकोय. खरं काय ते सांग. राधा, खरं काय ते सांग. हे 10 कोटीचं कर्ज हा बनाव होता?
राधा काय विचारतोय मी? हा? हे 10 कोटीचं कर्ज हा बनाव होता का नाही? हो. एवढंच नाही सौरभ, तर तू दुबईला गेला असताना हिला सीमावहिनीने घराबाहेर काढलं ना, ते देखील नाटकच होतं या दोघींचं. तू जेव्हा परत आलास आणि राधाला आणतो म्हणालास तेव्हा केवढा तमाशा केला होता सीमावहिनीने, आठवतंय ना? प्रत्यक्षात मात्र हिला बाहेर भेटून लाडू पेढे भरवत होती आणि ही प्रेग्नंट असल्याची गोष्ट सगळ्यांना ठाऊक होती, तुला सोडून. बरोबर ना राधा? असंच प्लॅनिंग होतं ना तुमचं? अरे त्या प्लॅनिंग प्रमाणे अमेरिकेला जायला देखील निघाली होती. ते दादानी आजारपणाचं काढून हिला थांबवलं म्हणून. नाही तर हे नाटक कुठपर्यंत गेलं असतं यांनाच माहित. राधा, हे सगळं खरंय. हो, पण आम्ही हे सगळं करत होतो कारण बघ रे बाबा सौरभ, गोड गोड बोलून तुला कुठच्या नवीन नाटकात अडकवत नाहीत ना, लक्ष ठेव. म्हणजे मी सांगण्याचं काम केलं. थँक्यू केदार. थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम माय ब्रदर. सौरभ, सौरभ ऐकून तर घे. सौरभ, सौरभ आम्ही हे सगळं तुझ्या भल्यासाठी केलंय रे सौरभ. मी काय राधा, जस्ट शट अप. जस्ट शट अप. आता तुला हे नाटक नाही करावं लागणार, कारण उभ्या आयुष्यात तुझं तोंडही बघणार नाही. सौरभ प्लीज ना. प्लीज राधा. आणि मला थांबवायचा प्रयत्नही करू नकोस, नाहीतर माझं मेलेलं तोंड बघशील. गुड बाय. सौरभ, प्लीज सौरभ. माझे शब्द खरे केले राधा. मी म्हटलं होतं ना, सौरभला, दादांना आणि तुला कधी सुख मिळू देणार नाही, कारण माझ्या सुखाची राख रांगोळी केली आहे तुम्ही. सो गुड लक राधा. चल निघते मी आता गाडी. पण जाण्याआधी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या नीट लक्षात ठेव. या घरामध्ये अजिबात दबून राहू नकोस. तुझं स्वतःचं घर आहे, तुझ्या मनाला येईल तशी राहा, कोणी काही करू शकणार नाही. सीमा नाहीये ना, तेवढ्यात संधी साधून घे. राधा तुझ्या फंदात पडणार नाही. हा, रंजू तुला पिडेल पण तिला ठणकावून सांग. तिला म्हणावं माझं घर आहे, माहेरी राहतेस नवऱ्या सकट, तेव्हा तोंड गप्प ठेवून राहायचं, कळलं? आता सगळी सूत्र तूच हातात घे, म्हणजे प्रश्नच मिटला. आणि काहीही अडचण आली तरी मी आहेच. चल निघू मी. निघण्याआधी एक गोड बातमी ऐकून जा ना. काय?
राधा आणि सौरभचे 12 वाजवलेत मी. तू नाटक करतोस असं म्हणायचं ना नेहमी. घरच्यांची सगळी नाटकं सांगितली त्याला. दादांनी, सीमा वहिनींनी आणि राधानी कसं उल्लू बनवलं त्याला हे त्याला समजावून दिलं. आता राधाला सौरभ काही घरात ठेवत नाही. बघाच तुम्ही. जाऊ दे ना, तुम्ही कशाला त्यांच्यात लक्ष घालताय. तुम्ही दोघं तुमचा संसार सुखानं करा. आणि गार्गीला आता 7वा महिना लागतोय. तिचं डोहाळे जेवण करूया ना. दोघंही एन्जॉय करा. पुरे झाली या सगळ्यांची कटकट. छान एन्जॉय करा. निघू मी. चल. मी आले. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये जिजूला. माझा ऐकावा लागेल. सौर्या, राधाला अशा अवस्थेमध्ये सोडून आलायस ना तू. लय मोठी चूक करतोयस तू. लय मोठी चूक करतोयस. तुला वाटतं सगळ्यांनी तुला फसवला. सीमा वहिनींनी, दादांनी 10 कोटीचा नाटक केला. राधाला घराबाहेर काढण्याचा नाटक केला आणि त्या नाटकामध्ये राधा सामील होती म्हणून तू भडकलायस. पण मला सांग सौर्या, राधा असं का वागेल रे? तुझ्यापासून लांब राहून तिला क्षणभर तरी आनंद मिळेल काय? कधी विचार केलास का? अरे स्वतःच्या छातीवर हात ठेवून विचार कर आणि सांग मला, राधा अशी का वागली? राधा अशी का वागली? त्याला कारण आहे. त्याला कारण म्हणजे तुझा भला, तुझं आयुष्य मार्गी लागणार. अरे तुला जबाबदारीची जाणीव होणार. अरे माझ्यासारख्या अडाण्याला कळतं ते तुला नाही कळत. आदळापट करून, मारामार्या करून, रेवतीशी 50 वेळा भांडून आणि 50 वेळा माफी मागून का होईना त्या रेवतीच्या कंपनीत चिकाटीने राहिलास. आणि आज तिच्या कंपनीत मानाची जागा मिळवणार आहेस. कोणामुळे? कुणामुळे? राधामुळे. अरे ती पोरगी बिचारी काळजावर दगड ठेवून तुझ्यापासून दूर राहिली. सौर्या, या घर तुझं आहे रे. या घरातली माणसं तुझी आहेत. रडली, चिडली, भांडली तरी ती तुझी माणसं आहे. किती प्रयत्न केला तरी त्यांच्यापासून दूर नाही राहू शकत. कारण तुझा पण त्यांच्यावर तेवढाच जीव आहे. बघ आता शेवटचा सांगतो. आज राधाचा हात धरलास ना तर लय पुढे जाशील. नाहीतर नशीब तुझा. बघ, विचार कर माझ्या बोलण्याचा. आवल्या हो, ती बॅग मीच ठेवली घरात. ती कायमचा राहायला येते तुझ्याकडे.